कधी होईल यो कापूस? यासला तवा होईल, नुसते गळे काढायला थोडी होणार आहे. इतका कापूस जखमारा लावला का? माल तर लावलंच पडेल ना शेतात. ढेकळे शिजून खाशीन का? मला नोकरीवाले मागणी आलते, पण माझ्या बापाला का आवडते का नू कापसावाले? वाचले ते नोकरीवाले, मीच फसलो. पुढच्या वर्षी कापूस नाही लावायचा. मग काय लावायचं? गांजा? कापूसच्या बाया भेटते का? मला 2-3 लग्न करू दे, मग पाय किती बाया आहेत आपल्या घरात. मग मी बी 2-4 नवरे करते आणि आणते कापूसच्या साल. मी काय म्हणतो, तोंड कमी चालवा, हात जास्त चालवा, तवा होईन कापूसच. पा शामू भाऊजी किती समजदार आहे. मला शामू भाऊजी संगच लग्न करायला पुरत होतं. आज उभी काही बिघडलं नाही. तू मग मित्र आहे का? माझ्या बायकोचा सावतर नवरा आहे. मजाक करतो तुम्ही. चांगला मजाक म्हणजे डाव साधतो तू. तुम्ही काही करा, पण कापूस शेताला बाया आणा. कुठून आणू मी बाया? पैदा करू का? बाया येत नाही तर मी कापूसच येत नाही. तुला तर नुसतं कारण पाहिजे, काम करा जीवार आलं तर. हा आला मला जीवार. एक माणूस आणि एक बाई आहे माझ्याकडे, चालन का? कोणी चालतं, आणा फक्त. 2 रिकामचोट आहे माझ्याकडे, त्याला फोन लावतो. लावा. कोणते रिकामचोट येतं? कुठे गेला सासऱ्याचा नंबर? नीट दाबा जरा पाय. पाय नाही तो गळा दाबा उठवायला मले. स्वप्न चांगले पाहता तुम्ही दिवसा. अरे जवाई बाचा फोन. काय झालं? पोरीला मारलं काय जावयाला? येल्लो बोला जवाई बा. जवाई बा. सासरे बा, लय मोठी इमर्जन्सी आली. तुम्ही आणि सासूबाई लवकर इथे या. पण झालं काय? पहिलं तुम्ही इथे या, मग सांगतो. काय झालं व? जवायानं लवकर बोलवलं आपल्याला तिथं. कोणी मेलं काय तिथं? अव 7:30 कधी ते शुभ शुभ बोलत आहे. काय झालं जवाई बा, एवढ्या लवकर बोलवलं? अहो सासरे बा, लय कापूस फुटला ना. अहो मग मजूर पहा, त्यासाठी आम्हाला फोन लावला का? अहो मजूर भेटू आली आणि तुमची पोरगी म्हणी भिकार चोट लोक बी चालते आपल्याला, म्हणून तुम्हाला फोन लावला. तुमचा मनाचा अर्थ काय? आम्ही भिकार चोट आहे? तुम्ही भिकार चोट नाही, रिकाम चोट आहे. म्हणजे घरी जा तुम्ही दिवसभर. अहो काम राहतं आमच्या मांग. सासूबाईचे पाय दाबाल काम म्हणता का तुम्ही? पाय कोण दाबतं? पाय बायको कानाच्या खाली आपली. तू काय मला कानाच्या खाली ठेवतो रे? घरी गेला दाखव तुला. थांब. डॅडी, तुम्ही बी मला नोकरीवाला पाहायचा तर कापसावाला पाहिला का? अव बाई, तवा जवाई नोकरीच होते बँकेत. अहो लग्न जमत नव्हतं म्हणून बँकेत होतो मी. 5,000 रुपये महिना होता मला. चपराशी होतो मी बँकेत. चाललो आम्ही घरी, तुम्ही शेतात कापूस. सासरे बा, तुम्ही घरी गेले तर मी बी तुमच्या घरी येईन मग. कुठे पोतड्या घ्या, येसू लागतो आम्ही बी कापूस. झक मारली तुला जवाई केलं रे. काय चालू आहे मावशी? दिसल्याच नाही लय दिवसाच्या. भाऊ मग काही जमत नाही तो वावरात कापूस शेताला यायचं. तुम्हाला कसं समजलं मी कापूस शेताला सांगायला आलो म्हणून? एवढ्या दिवसाचं किती ध्यान आलं तुले मग? आता बरं आला तेल पाणी लावायला. मावशी 2 दिवस चाला फक्त. अरे भाऊ 2 मिनिटं बी येऊ शकत नाही मी. 5 जण वेटिंग वर ठेवले मी. मावशी उद्याचे दिवस चाला फक्त. उद्या मला पगार काढायला नाही. काय याची पगार? लाडकी बहीण योजनेचा पगार चालू आहे ना मला, त्याचे पैसे काढून आण नाही. मग परवा चाला. परवा मला गॅस भरून आणायला जाणे. ते फुकट गॅस भरून भेटू ना म्हणून. मग गॅस भरून आणल्यावर दुसऱ्या दिवशी चाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी मला फिरायला जाणे. मावशी कुठे भाड्यात पैसे घालता? अरे भाऊ मुख्यमंत्र्याने अर्धा भाडे करेल ना आमचं. मुख्यमंत्र्याने तुमच्यासाठी लय योजना आणल्या, पण आमच्यासाठी फक्त आता एक गोष्ट केली पाहिजे. कोणती? दुसऱ्या देशातून मजूर बोलवलं पाहिजे. कहून भारतात मजूर नाही का? भारतातला मजूर लय मालदार आहे, त्याला कामाची गरज नाही. मग कधी असेल मावशी राहुलच्या वावरात? या वर्षीच्या तारखा बुक आहे, पुढच्या वर्षी पाहिन. मावशी कापूस शेतात चालता का? हे एवढे उभे लोक येडे का? कायसाठी उभे आहे? कापूस शेतात सांगणार यायच्या बाद तो नंबर लागन. मी 10 रुपये किलो कापूस देतो. मी 20 रुपये किलो देतो. मी 30 रुपये किलो देतो. मी 40 रुपये किलो देतो. मी 50 रुपये किलो देतो. माया वावरात चला. अहो 50 रुपये किलो कापूस दिला तर आपल्या हातात काय उरणार खाली ना क्या? ए भाऊ देऊ दे ना 50 रुपये किलो. होऊ दे ना मजुराचं भलं. मजुराचं भलं करता करता आमचं वाटोळ उगाल ना. मी जाऊ कोणाच्या वावरात मला काही समजू राहिलं नाही. मावशी तुम्ही माया वावरात चला, मी तुम्हाला थंड पाणी पाजतो जारचं. नाही, तुम्ही माझ्या वावरात चला, मी तुमच्यासाठी वावरात एसी लावतो. तुम्ही माया वावरात चला, मी तुमचं हेलिकॉप्टरने येणं जाणं करतो. तुम्ही माया वावरात चला, मी तुम्हाला सोन्याची पैठणी घेऊन देतो. तुम्ही माया वावरात चला, तुम्ही जितकं कापूस असाल त्यातला अर्धा तुम्हाला देतो. अजून काही चांगली ऑफर असेल तर सांगून द्या. मला जी चांगली वाटली मी त्याच्या वावरात जाईन. मावशी मी तुम्हाला 5,000 रुपये बोनस देतो, फक्त माया वावरात चला. मी तुम्हाला 1,00,000 रुपये ऍडव्हान्स देतो, फक्त माझ्या वावरात चला. मी माया बायकोच्या वाजता तुम्हाला देतो, फक्त माया वावरात चला.
मी मावा 7/12 तुमच्या नावावर करतो, फक्त माया वावरात चाला. तुम्ही माया वावरात चाला, मी तुमच्या नवऱ्याला बी लाडकी बहीण योजनेचा पगार चालू करून देतो. दलिंद्रे भाऊ, तुमची ऑफर आवडली मले, मी तुमच्याच वावरात येते. बयाचा दिमाग घुटण्यात जातो हे मी आता काय केलं होतं, पण आता पाहिलं बी. चाल रे भाऊ श्याम्या दुसरीकडे, सरकारी नोकरीपेक्षा जास्त कॉम्पिटिशन इट आहे. मावशी चालतं का कापूस शेताला? आले असते पण मला जीवार आलं कामाचं. मावशी माणसाला जीवार नाही आलं पाहिजे कामाचं. मग तू शेस ना तो वावराचा कापूस मला काय सांगायला? मावशी आजच्या दिवस चला फक्त, संध्याकाळीच पैसे घ्या. अरे मी आधीच भिकायच्या भाऊकून पैसे गेले, त्याच्या वावरात जाणे मला आज. मावशी आजच्या दिवस भिकायच्या भाऊला 4 द्या, पण आमच्या वावरात चाला. अरे भाऊ मला उंच निवत कऊन निवत पकडून जातात का उन्हा? अरे खळपट वरप्या बेमार पडते नि उन्हा. मावशी तुम्ही हेल्मेट घालून कापूस पण चाला. अरे भाऊ उभं राहू मै पाय दुखते. मावशी तुम्ही खुर्चीवर बसून कापूस पण चाला. अरे मी आले असते तुमच्या वावरात, पण मला माझ्या नवऱ्यावर ध्यान ठेवले. कऊन पळून जाणार आहे तुमचा नवरा एखाद्या बाई संग? अरे झाकण झुल्या दारू पितो मावा नवरा, म्हणून त्याच्यावर ध्यान ठेवले मला. मावशी वाऱ्याला पळून जाणाऱ्या पोरीला आणि दारू पिणाऱ्या माणसाला आज लोक कोणी रोखू नाही शकलं, तुम्ही काय रोखणार आहे? रोखू नाही शकत, पण दारू पिणाऱ्यावर मारू तर शकते ना. मावशी पण नवऱ्याला मारलं तर पाप आहे ना. माणसानं आयुष्यात पाप बी केलं पाहिजे. जास्त पुण्य केलं तर जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला होऊन जातं मग माणसाचं. नाही येत मग मावशी? नाही रे भाऊ जमतच नाही मग. चाल रे भाऊ श्याम्या पुलट कर घेऊ. मावशी चालता का कापूस चाले? तू चाल माझ्या वावरात, 20 रुपये किलो कापूस देतो. मी तुला 40 देते. मावशी कधी तर कामी पडा जा. तो आम्हाला भरोशावर लावेल का सरकी? मावशी